हाय नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे ब्रोकोली. ही ब्रोकोली आहे, मी अर्धा किलो घेतलेली आहे, काही कापलेली आहे, आता थोडी राहिलेली कापायची आहे मला. तर त्या अगोदर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी अर्धा किलो ब्रोकोली घेतलेली आहे. मी याची आता काप करून घेणार आहे आणि कापल्यानंतर मी पाण्यामध्ये एक वाफ काढून घेणार आहे. आणि मी पावशीनेच कापते, मला चाकूने पण कापता येते, पण मी पावशीनेच कापते. मला पावशीने कापण्यात खूप इंटरेस्ट आहे, म्हणून मी या पावशीनेच कापत असते. आता हे आपली ब्रोकोलीला मी एक वाफ काढून घेतलेली आहे, शिजलेली आहे. आणि आता हे मी सर्व कापकूप पण करून ठेवलेलं आहे. 2 टमाटर कापून घेतलेले आहे, 2 कांदे कापून घेतलेले आहे, सांबार घेतलेला आहे चिरून, आणि हा लसूण घेतलेला आहे. 5 ते 7 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत. आणि आता आपलं तेल मांडलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आता जिरं टाकायचं आणि आता यामध्ये लसूण टाकायचा. तर आपला लसूण झालेला आहे. आता यामध्ये हा कांदा सोडायचा. कांद्याला छान कलर येईपर्यंत हे द्यायचं आपल्याला. आता हा अद्रक लसूणचा पेस्ट आहे, हा यामध्ये टाकायचा. याला होऊ द्यायचं आता थोडं 2 मिनटं. तर हे आपलं अद्रक लसूण पण झालेलं आहे. आता यामध्ये टमाटे टाकायचे आणि थोडा सांबार भाजीमध्ये शिजल्यानंतर भाजीला टेस्ट वाढते. याला 2 मिनटं आणखी टमाटर मऊ होईपर्यंत शिजायचं आपल्याला. आता मी हा एक आलू घेतलेला आहे कापून, वरचे साल काढून कापून घेतलेला आहे. हा यामध्येच टाकून द्यायचा आपल्याला आलू. आणि हरभऱ्याचे दाणे आहे, थोडे काढून घेतलेले आहे मी, हे पण यामध्ये टाकायचे. याला आता छान यामध्ये थोडं 5 मिनटापर्यंत शिजू द्यायचं आपल्याला. आता हे आपले आलू आणि चण्याचे दाणे पण शिजलेले आहे. आता या स्टेजवरती मी हे मसाले घेतलेले आहे. 3 चम्मच मी लाल मिरची पावडर घेतला आहे, 1 चम्मच हळदी पावडर आहे, 1 चम्मच जिरा पावडर आहे, कस्तुरी मेथी आहे, हा मॅजिक मॅगी मसाला आहे, हा धनी पावडर आहे, आणि हा गरम मसाला आहे, आणि हा आता वाघमारी मसाला आहे. हे सगळं यामध्ये टाकायचं. याला आणखी 2 मिनटं तेल सुटेपर्यंत याला शिजू द्यायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये थोडं पाणी टाकायचं, म्हणजे खेस सुटत नसते आणि ते त्यामधलं तिखट जळून नाही येत, याच्यासाठी थोडं पाणी सोडायचं यामध्ये. आणि हे मी पाऊण वाटी दही घेतलेलं आहे, हे यामध्ये टाकायचं आहे. दही आपल्याला दही टाकलेलं आहे. आता हे दह्यामध्ये हा मसाला आणखीन थोडा वेळ शिजू द्यायचा आहे आपल्याला, 2 मिनटं. असं फिरवत राहायचं, म्हणजे दही फुटाची भीती नसते राहत. दही एकदम आंबट नका घेऊ, साधारण गोड दही घ्या. तुम्ही आंबट दही जर घेतलं तुमची भाजी आंबट लागेल खायला, कारण आपण पहिले टमाटर टाकतो. तर हे दही पण शिजलेलं आहे आपलं यामध्ये. हे दही पण शिजलेलं आहे आणि मसाले पण झालेले आहे आपले. आता मी यामध्ये ब्रोकोली टाकणार आहे. याला वाफरल्यानंतर पुन्हा धुवून घेतलेली आहे मी 2 पाण्याने. हे ब्रोकोली यामध्ये टाकायचे. आता ही भाजी खूप सुंदर लागते, टेस्टी लागते, आणि विटॅमिन फायबर शरीरासाठी खूप चांगली भाजी आहे ही. खायला खूप सुंदर आहे, डोळ्यासाठी शरीरासाठी पूर्ण आपल्या. एक वेळा करून बघा आणि खाऊन बघा, आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला आवडली की नाही आवडली. मला कमेंट तर कोणाची जास्त येत नाही. माझी रेसिपी तुम्हाला आवडते किंवा नाही आवडते हे मलाही मालूम नाही, पण तुम्ही मला कमेंट करत जा, म्हणजे मला माहिती पडेल
तुम्हाला आवडेल नाही आवडेल, माझी रेसिपी आवडली किंवा नाही आवडली तर मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते. आता याला आपल्याला 10 मिनटं ही भाजी शिजू द्यायची आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. आता यामध्ये मी सांबार टाकते. आता प्लेटिंग सर्व करते. ब्रोकोलीची भाजी तयार. ही भाजी, या भाजीमध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही, त्यामध्ये शिजते. बिलकुल एक थेंबही सुद्धा पाण्याचा नाही टाकलेला आहे मी. आणि बिना पाण्याची भाजी शिजवली, ही भाजी खूप टेस्टी लागते खायला. ही आपली ब्रोकोलीची भाजी तयार झालेली आहे. अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.